श्री स्वामी समर्थ. स्वामी सुसंवाद या भक्तिमय चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांच्यासाठी स्वामींची एक 100% प्रचिती येणाऱ्या सेवेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खरं म्हटलं तर कोणतीही सेवा ही मनापासून आणि विश्वासाने केल्याने तिचे फळ मिळतच असते. खूप काही स्वामींच्या अशा सेवा आहेत की त्या केल्याने आपल्याला स्वामींची प्रचिती येतेच. श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृताचे पारायण, गुरुचरित्राचे पारायण, नामस्मरण, 9 गुरुवारचे व्रत अशा खूप असंख्य सेवा आपल्या स्वामी माऊलींच्या आहेत. त्या आपण आपल्या स्वामींसाठी करत असतो. बऱ्याच जणांना स्वामींची सेवा करण्याची इच्छा असते, परंतु काही जण जे आपले वाडवडील आहेत किंवा ज्यांना लिहिता वाचता येत नाही किंवा कामाच्या धावपळीमुळे त्यांना सेवा करण्याला वेळ देता येत नाही, मग अशा वेळी स्वामींची ही एक अत्यंत महत्त्वाची उदबत्ती सेवा आहे. ही सेवा कुणीही करू शकतो. उदबत्ती सेवा ही खूप प्रभावी सेवा आहे. ही सेवा करण्यासाठी आपल्याला काहीही खर्च येत नाही. जर आपली एखादी कठीणातली कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी आपण संकल्पयुक्तही ही सेवा करू शकतो. स्वामींची कुठलीच सेवा व्यर्थ जात नाही. तुम्ही ही सेवा करण्यासाठी 11 दिवसांचा, 21 दिवसांचा, 51 दिवसांचा असा तुमच्या इच्छेप्रमाणे संकल्प करूही शकता. जसं की जर तुम्ही 11 दिवसाचा संकल्प केला तर 11 दिवस ही सेवा करावी. ही सेवा स्त्री पुरुष, शाळेतील मुले मुली कुणीही करू शकते किंवा स्वामींसाठीही ही तुम्ही सेवा करू शकता. स्वामींची सेवा करायची म्हणूनही तुम्ही ही सेवा करू शकता. यासाठी स्वामींच्या समोर बसूनच आपल्याला ही सेवा करायची आहे. आपल्याला सेवा करण्यासाठी 2 उदबत्त्या लागणार आहेत. ह्या उदबत्त्या तुम्ही आयुर्वेदिक घ्या किंवा साधारण घ्या, काहीच फरक पडणार नाही. ही सेवा तुम्ही तुमच्या वेळेनुसार एक ठराविक वेळ निवडूनच चालू करावी. सकाळी किंवा संध्याकाळी फक्त दिवसभरातील 12 ते 1:30 ही वेळ सोडून तुम्हाला जसा वेळ मिळेल त्या वेळेतच सेवा करावी. सेवेची वेळ ही निश्चित असावी. म्हणजे जर सकाळी आपण नित्यसेवा केली तर त्यानंतर किंवा संध्याकाळी प्रदोषकाळ जेव्हा असतो ती एकच वेळ निवडून घ्यावी. ही सेवा करत असताना आपल्याला आसन घेऊनच बसायचे आहे. असं म्हणतात की आसन नसल्यास कोणतीही सेवा केल्याने ती भूमातेला प्राप्त होत असते. त्यामुळे जर आसन नसेल तर स्वच्छ कपडा किंवा कोरा पिसाचा तुम्ही आसन म्हणून वापर करू शकता. सर्वप्रथम स्वामींच्या समोर बसून स्वामींना ही सेवा माझ्याकडून पूर्ण करून घ्या अशी मनोमन प्रार्थना करावी. त्यानंतर श्री गणेशाचे नामस्मरण करून श्री गणेशाय नमः असे स्मरण करून सेवेला सुरुवात करावी आणि 2 उदबत्ती देवघरासमोर लावून शांतपणे डोळे बंद करून श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करावा. हा जप उदबत्ती पूर्णपणे संपेपर्यंत करायचा आहे. हा जप करत असताना घाई गडबडीत जप करू नये. एका लयीतच मंत्र जपावा. जसे की श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ अशा एका लयीतच मंत्र जपावा. बरेचदा सेवा करत असताना आपले मन इकडे तिकडे धाव घेते. अशा वेळी स्वामी कसे दिसतात, स्वामी कसे असतील किंवा स्वामींची मनोमन मानसपूजा करावी. स्वामींविषयीचे मनात विचार आणावे. त्यामुळे आपले लक्ष हे एका जागी केंद्रित होते. मंत्र म्हणत असताना तो जास्त मोठ्याने म्हणू नये. आपल्याला
ऐकू येईल इतक्याच आवाजात मंत्र म्हणावा. ही सेवा करण्यासाठी खूप काही जास्त नियम नाही. मात्र सेवा जर तुम्ही संकल्पयुक्त करत असाल तर तेवढ्या दिवस मांसाहार खाऊ नये. जेव्हा ही सेवा चालू असते आणि ही सेवा पूर्ण होईपर्यंत जी विभूती तयार होते ती एका छोट्या डब्बीमध्ये ठेवावी. रोज ही आपल्या घरातील सदस्यांना व आपल्या कपाळी लावावी. कारण ही रक्षा अभिमंत्रित झालेली असते. आपण जो श्री स्वामी समर्थ जप करतो त्या मंत्राची शक्ती ह्या विभूतीमध्ये सामावलेली असते. त्यामुळे ही विभूती पायदळी जाणार नाही किंवा विसर्जित केल्या जाणार नाही याची काळजी घ्यावी. जर स्वामी माऊलींची ही सेवा विश्वासाने आणि श्रद्धेने केली तर निश्चितच कोणतीही इच्छा असो, इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ.